नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे विज्ञानच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर बाळांनो, आज आपण की फक्त या गतीचे नियम जो प्रकरण होता त्याच्याबद्दल फक्त आपण काय करणार आहोत, डिस्कशन करणार आहोत की या व्हिडिओमध्ये आपण काय काय आतामध्ये शिकलेलो आहोत त्याचा एक हायलाइट ज्याला म्हणतो की एक त्याचा समरी ज्याला म्हणतो की बाबा महत्त्वाचं काय काय गोष्टी याच्यामध्ये आपण शिकलेलो आहोत ते आपण बघायचं आहे। आणि आजचा व्हिडिओ फक्त एवढाच असेल की या पॉइंटमध्ये तुम्हाला फक्त रिमाइंड करून सांगणं, आठवण करून देणं की बाबा या पाठामध्ये आपलं याच्यावर की या गोष्टी सगळ्या झालेले आहेत आणि पुढच्या लेक्चर पासून आपलं नवीन प्रकरण चालू होईल। तर त्याच्यासाठी तुम्ही काय करा, काळजीपूर्वक हा व्हिडिओ बघा की जेणेकरून तुम्हाला रिवाइज होईल बाबा आपण काय काय शिकलो आणि जेणेकरून तुम्हाला जाणीव होईल की बाबा हे आपलं अजून कच्चं आहे की अजून हे आपल्याला झालं नाही। ठीक आहे, बघा तर या सगळ्या गोष्टी आपण बघूया। तर पहिलं होतं बाळांनो या गतीचे नियम किंवा समीकरण। गतीचे नियम किंवा समीकरण, खरंच आपण याच्यामध्ये गतीचे समीकरण बघितले, नियम बघितले, सगळ्या गोष्टी याच्यामध्ये त्याने समजावून सांगितल्या चांगल्या प्रकारे। या सगळ्या गोष्टी आपण क्लिअर करून घेतलेले आहेत। ठीक आहे, तर बघूया याच्यामध्ये त्यांनी काय काय सांगितलं। ओके, तर गतीचे नियम याच्यामध्ये पहिला वस्तूची गती हा पहिला मुद्दा त्याने आपल्याला समजावून सांगितला। वस्तूची गती म्हणजेच काय, एखादी वस्तू आपल्या सभोवताली जर आपली जागा बदलत असेल, एखादी वस्तू आपल्या सभोवताली जर स्वतःची जागा बदलत असेल, कधी जेव्हा त्याच्यावर बल लावशील, ओके फोर्स लावशील, तेव्हा ती वस्तू आपली जागा बदलते, तेव्हा त्या वस्तूची गती असेल, त्या वस्तूची गती। म्हणजे जे झाडाचे जे फांदे आहेत वाऱ्यामुळे हलणं हे पण त्या वस्तूची गती असते। झाडाचे फांदे ते हलणं हे पण काय आहे, वस्तूची गती आपण त्याला सांगू शकतो। किंवा एखाद्या गाडीची गती, एखाद्या मोटरसायकलची गती, हे सगळं गतीचे काय आहेत बाळांनो, विविध उदाहरणे आहेत। हे सगळे गतीचे काय आहेत, विविध उदाहरणे आहेत। तर हे तुम्ही काय करा, लक्षात ठेवा बाळांनो। त्याचबरोबर सायकलच्या चाकाची गती, पंख्याची गती, हे सगळे गतीचे काय आहेत बाळांनो, उदाहरणं आहेत। आता पुढे त्याचबरोबर आपल्याला बघायचं की वस्तूची गती झाली, मग त्याच्यामध्ये तुम्हाला उदाहरण दिलं थोडंफार, ते करायची गरज नाही, फक्त काय लक्षात ठेवायचं, वस्तूची गती म्हणजे काय आणि दोन उदाहरण। वस्तूची गती म्हणजे काय आणि दोन उदाहरण, एवढंच करायचं याच्यावर, या पॉइंटवर। काल पुढे विस्थापन आणि अंतर, विस्थापन आणि अंतर। आता विस्थापन म्हणजे काय आणि अंतर म्हणजे काय? आता अंतर म्हणजे काय की दोन बिंदूमधील त्या वस्तूनं, दोन बिंदू दरम्यान त्या वस्तूने केलेलं मार्गक्रमण, म्हणजे दोन बिंदूमध्ये त्या वस्तूने केलेलं मार्गक्रमण, म्हणजे ए आणि बी बिंदू आहे त्याच्यात ते किती पर्यंत गेली, बी पर्यंत गेली ती वस्तू, तर त्याला अंतर म्हणतो, त्या वस्तूचं अंतर। विस्थापन म्हणजेच काय, विस्थापन म्हणजेच अंतिम सुरुवातीचा बिंदू आणि अंतिम बिंदू याच्यातला कमीत कमी अंतर, म्हणजे सुरुवातीचा बिंदू आणि अंतिम बिंदू याच्यातला कमीत कमी अंतर म्हणजेच काय, पार केलं, त्या वस्तूने पार केलं कमीत कमी अंतर, त्याला त्या वस्तूचं विस्थापन म्हणतात। त्या वस्तूचं काय म्हणतात, विस्थापन म्हणतात। ओके, हे दुसरं म्हणतात। म्हणजे याच्यामध्ये काय लक्षात ठेवणार, व्याख्या फक्त लक्षात ठेवा, विस्थापन आणि कशाची, अंतराची, विस्थापन आणि अंतराची व्याख्या फक्त लक्षात ठेवा। चाल आणि वेग, चाल आपल्याला माहिती आहे, वस्तूची चाल कशी असते, समान कालावधी समान अंतर पार करणं। वेगाचं पण कसं आहे, कालावधीने अंतर बघितलं जातं, किंवा वेगामध्ये विस्थापन आणि अंतर बघितलं जातं। विस्थापन आणि कालावधी याच्यात चालमध्ये एकूण कापलेले अंतर भागिले कालावधी, चालमध्ये एकूण कापलेले अंतर भागिले कालावधी, वेगामध्ये विस्थापन भागिले कालावधी। सेंटीमीटर पर सेकंद दोघांचं पण काय, एसआय मध्ये आणि सीजीएस मध्ये त्यांचं एकक आहे, बरोबर। काल चाल म्हणजे काय, आता बघ चालीची किंवा वेगाची व्याख्या दिली नसेल तर सूत्रानुसार त्याची मांडणी करू शकता। तर चाल म्हणजे काय, एखाद्या वस्तूने कापलेले अंतर भागिले त्याला लागलेला वेग, एखाद्या वस्तूने कापलेले अंतर भागिले त्याला लागलेला वेग, त्याला काय म्हणतात, चाल।
वेगाला काय म्हणणार की एखाद्या वस्तूत झालेलं विस्थापन त्याला लागलेला कालावधी, एखाद्या वस्तूत झालेलं विस्थापन त्याला लागलेला कालावधी हे तुम्ही सांगू शकता. काल पुढं पुढं होतं त्वरण. पुढचं कुठलं होतं? त्वरण. अतिशय महत्त्वाचं. आयएमपी कोणते कोणते आहेत बघा. हे तुम्हाला दोन काय व्याख्या आणि सूत्र विचारतात. हा आयएमपी आहे, हा आयएमपी स्टार्ट होतो, हा आयएमपी आहे, त्यानंतर हा आयएमपी आहे. याच्यातला एक कुठला तरी नियम विचारतातच अंक असते आयएमपी. जे 4-5 मुद्दे आयएमपी आहेत त्याच्यामध्ये बाळांनो ते करायचे आहेत तुम्हाला. ठीक आहे. त्वरण. त्वरण म्हणजेच काय? वेग बदलातील दर. त्वरण म्हणजेच काय? वेग बदलातील दर. त्वरण म्हणजेच काय? वेग बदलातील दर. आता जे घसरगुंडीचं उदाहरण बघितलं होतं, पहिला वेग कमी असतो, मध्यभागी वेग जास्त असतो, पुन्हा वेग कमी होतो. म्हणजे सुरुवातीला वेग कमी, मध्यभागी जास्त, पुन्हा वेग कमी, म्हणजे वेग बदल झाला. ठीक आहे, म्हणजे त्वरण. बरोबर. मग त्वरणाचे 3 प्रकार आहेत. त्वरण काढण्यासाठी कोणतं सूत्र वापरतो आपण? a बरोबर v वजा u भागिले t. a बरोबर v वजा u भागिले t. म्हणजे त्वरण दाखवण्यासाठी स्मॉल a चा वापर करतात. त्वरण दाखवण्यासाठी कोणत्या याचा वापर करतात? स्मॉल a. v म्हणजे अंतिम वेग, u म्हणजे सुरुवातीचा वेग भागिले t म्हणजे कालावधी. v वजा u भागिले t म्हणजे अंतिम वेग, सुरुवातीचा वेग भागिले कालावधी. म्हणजेच काय? त्वरण. म्हणजेच काय? त्वरण. तर हे लक्षात ठेवा. काल आहे पुढं. तर याच्यामध्ये तुम्हाला काय प्रॉब्लेम असेल तर सांगा. मग त्या त्वरणाचे 3 प्रकार म्हणजे मी लिहिलेले आहे. त्वरणाचे 3 प्रकार समजण्यासाठी लिहिलेले आहे. बरोबर. प्लस म्हणजे धन त्वरण, ऋण म्हणजे ऋण त्वरण, शून्य त्वरण. धन त्वरण कधी होतो? जेव्हा एखाद्या वस्तूचा वेग वाढतो. एखाद्या वस्तूचा वेग सतत वाढत असेल तर धन त्वरण होतो. ऋण त्वरण कधी होतो? जेव्हा एखाद्याचा वस्तूचा वेग कमी होत असतो तेव्हा ऋण त्वरण होतं. आणि जेव्हा एखादी वस्तू स्थिर असते तेव्हा शून्य त्वरण होतं. जेव्हा वस्तू स्थिर असते तेव्हा शून्य त्वरण त्याचं होत असतं. आलेख पुढं. 5वा आलेख बघितला. 5वा आलेख बघितला. एक समान नेक समान गतीचे. एक समान नेक समान. एक समान गती म्हणजे काय? ज्याचा एखादी वस्तू समान कालावधीत समान अंतर पार करत असेल. समान कालावधीत समान अंतर पार करत असेल तर त्याला काय म्हणतो आपण? एक समान गती. आणि उलट करायचं याचं, कालावधी समान पर अंतर असमान. कालावधी समान पर अंतर असमान. तिथे काय होतं? नैक समान गती. तिथे काय होतं? नैक समान गती. अमर अकबर अँथोनीच्या बाबतीत एक समान गतीचं उदाहरण बघितलं. एक समान गतीचा जो आलेख असतो तो सरळ रेषेत येतो असा, असंच एक. बरोबर. सरळ रेषेत येतो. नैक समानचा तो खाली जाईल असं. नैक समानचं काय होईल? खाली जाईल आलेख. म्हणजे सरळ रेषेत कुणाचा आलेख येतो? एक समान गतीचा. नैक समानचं कसं बसं आलेख त्याचा येत असतो. काल हे एक लक्षात ठेवा. पुढं. तर आलेख, अंतर आणि काल. आलेख, अंतर आणि कालावधी हे लक्षात ठेवा तुम्ही. आलेख, अंतर आणि काल. ओके. काल हे पुढं. तर हे लक्षात ठेवा. आलेख, अंतर आणि काल. म्हणजे हे तुम्ही काय करा? लक्षात ठेवा. ह्या गोष्टी असतात. आलेख फक्त तुम्हाला बघून जायचंय, परीक्षेला याच्यावर प्रश्न येत नाही. फक्त त्याच्यामध्ये काय विचारतात? एक समान गती आणि नैक समान गती म्हणजे काय एवढंच विचारतात. समान कालावधी समान अंतर, एक समान कालावधी असमान अंतर, नैक समान गती. ठीक आहे. पुढे न्यूटनचे 3 समीकरण पाहिजे. मोस्ट आहे. परीक्षेला विचारतात न्यूटनचे 3 समीकरण कोणते ते लिहा. त्याचा संबंध सांगा. v बरोबर u प्लस at. v बरोबर u प्लस at. बरोबर. s बरोबर ut प्लस 1/2 et चा वर्ग. v चा वर्ग बरोबर u चा वर्ग 2as. ओके. हे लक्षात ठेवा. हे 3 नियम समीकरणे, न्यूटनचे गतिविषयक समीकरणे विचारलं तर समीकरणच लिहायचं. v म्हणजे अंतिम वेग, सुरुवातीचा वेग, त्वरण, कालावधी. विस्थापन, सुरुवातीचा वेग, कालावधी, त्वरण, कालावधी. अंतिम वेग, सुरुवातीचा वेग, त्वरण, विस्थापन. संबंध बघा कोणाकोणाचा? v अंतिम वेगाचा कालावधीशी, विस्थापनाचा कालावधीशी, अंतिम वेगाचा विस्थापनाशी. ओके. हे लक्षात ठेवा. पुढं हे काय आलं? पुढं एक समान वर्तुळाकार गती. एक समान वर्तुळाकार गती हा 7वा मुद्दा कोणता आहे? एक समान वर्तुळाकार गती. एक समान वर्तुळाकार. एक समान वर्तुळाकार गतीमध्ये काय करायचं आपल्याला? बाबा
एखाद्या वस्तूचं मार्गक्रमणाची कक्षा वर्तुळाकार कक्षा जर असेल, एखाद्या वस्तूची मार्गक्रमणाची कक्षा वर्तुळाकार कक्षेत जर असेल, म्हणजे एक वस्तू वर्तुळाकार कक्षेत जर फिरत असेल तर त्याला एक समान वर्तुळाकार म्हणतात. फक्त त्या वस्तूची चाल कशी पाहिजे, समान पाहिजे. चाल कशी पाहिजे, समान. चाल समान असेल तर ती एक समान वर्तुळाकार गती होते. चाल समान पाहिजे. एक समान वर्तुळाकार गतीचं जर तुम्हाला सूत्र पाहिजे असेल तर ते 2 पाय r भागिले dv बरोबर 2 पाय r भागिले dv म्हणजे त्याचा वेग. एक समान वर्तुळाकार गतीचा वेग जर काढायचा असेल 2 पाय r भागिले t हा सूत्र तुम्हाला वापरावा लागतो. हा सूत्र काय लागतो, वापरायला लागतो. कारण पुढं न्यूटनचे गतिविषयक नियम. आपण न्यूटनचे गतिविषयक 3 नियम पाहिले. तर तुम्हाला विचारतात न्यूटनचा गतिविषयक पहिला नियम कशाशी संबंधित आहे, त्याचं माहिती आहे. पहिला नियम कशाचा आहे, जडत्वाशी. पहिला नियम कशाचा आहे, जडत्वाशी. मग त्याच्यामध्ये आपण फॅनचं उदाहरण घेतलं, पंख्याचं उदाहरण घेतलं. पंखा बंद केला तरी पण तो फिरत राहतो, कारण त्याच्यामध्ये जडत्व आहे. मग जडत्व तुम्हाला कधी तुम्ही जडत्वाला कधी म्हणजे एखाद्या वस्तूला कधी हे करू शकता, बल लावू. जडत्व त्याचं आपल्याला कळतं. त्याच्यामध्ये त्याने त्याच पहिल्या नियमामध्ये, न्यूटनच्या नियमामध्ये संतुलित असंतुलित बलाचं सांगितलं. रस्सी खेच तुम्हाला उदाहरण दिलं. संतुलित असंतुलित कधी होतं, संतुलित कधी होतं बल, जेव्हा दोन्ही बाजूला समान बल लागतं. संतुलित कधी होतं, जेव्हा दोन्ही बाजूला समान बल प्रयुक्त होत असेल. असंतुलित कधी होतं, जेव्हा दोन्ही बाजूला असमान बल लागत असेल. असंतुलित कधी होतं, जेव्हा दोन्ही बाजूला असमान बल कार्य करत असेल, तेव्हा असंतुलित बल लागत असतं. तर हे तुम्ही लक्षात ठेवा. पहिल्या नियमामध्ये एवढंच लक्षात ठेवायचं. त्याच्यामध्ये पहिल्या नियमामध्ये आपण काय केलं, त्या चकतीचं पण उदाहरण पाहिलं, बरोबर. ते एक समान वर्तुळाकारामध्ये करून केलं. पुढं न्यूटनचा दुसरा नियम कशा संबंधित आहे, संवेगाशी. संवेग तरी 4 व्हिडिओमध्ये आपल्याला संवेगाचं आपण बघितलं. संवेग म्हणजे कोणाचा गुणाकार, वस्तुमान आणि वेगाचा गुणाकार. वस्तुमान आणि वेगाचा गुणाकार. संवेगामध्ये तुम्हाला संवेगाची व्याख्या विचारतात, संवेगाचे सूत्र विचारतात. P बरोबर m. संवेग कशाने दर्शवतात, p ने. आणि सूत्र काय, P बरोबर m. m म्हणजे काय, त्या वस्तूचं वस्तुमान, a म्हणजे त्या वस्तूचं त्वरण, ma. ठीक आहे. पुढं संवेग तिसरा नियम आहे. तिसरा नियम म्हणजे काय, क्रिया आणि प्रतिक्रिया बलाचा. तिसरा नियम काय होता न्यूटनचा, क्रिया आणि प्रतिक्रिया बलाचा. आता क्रिया आणि प्रतिक्रिया बल म्हणजेच काय की एखादा वस्तूने दुसऱ्या वस्तूवर बल लावला तर दुसरी वस्तू पण पहिल्या वस्तूवर बल लावते. ए बी ला बल लावला तर बी ए ला बल काय करते, प्रयुक्त करत असते. हे आपण बघितलं होतं मागच्या व्हिडिओमध्ये, मागच्या 2 व्हिडिओमध्ये. ठीक आहे. आणि तेच फक्त तुम्हाला लक्षात ठेवायचं. पुढं संवेग अक्षयतेचा सिद्धांत, जी कालच्या व्हिडिओमध्ये आपण लास्ट फायनल बघितलं. संवेग अक्षयतेचा सिद्धांत काय सांगतो की एखाद्या वस्तूपूर्वीचा एखाद्या वस्तूचा आघात झाल्यावर काय काय गोष्टी करतात. ए आणि बी वस्तू बघितली आपण, आघात केला त्याचा, धडकल्या दोन वस्तू, आणि आघातानंतरचा आणि आघातापूर्वीचा संवेग आपण बघितला. म्हणजे अंतिम संवेगाचा परिमाण बरोबर सुरुवातीचा संवेगाचा परिमाण सारखा असतं. हे संवेग अक्षयतेच्या नियमामध्ये समजतं. संवेग अक्षयतेच्या नियमामध्ये समजतं. आघातापूर्वीचा संवेग, आघातानंतरचा संवेग सारखा असतो, हे आपल्याला याच्यामध्ये समजतं संवेग अक्षयतेच्या सिद्धांतामध्ये, बरोबर. कारण त्यानंतर आपण त्याच्याच मध्ये एक बंदुकीचं उदाहरण बघितलं. बंदुकीचं उदाहरण बघताना बंदुकीतनं गोळी जर झाडली तर ती बंदूक मागे सरकते. तर मागे सरकण्याला काय म्हणतात, प्रतिक्षेप म्हणतात. काय म्हणतात, प्रतिक्षेप. मग हा प्रतिक्षेप कशावर अवलंबून असतो. मग गोळीचा वस्तुमान m1 धरलं, बंदुकीचा वस्तुमान m2 धरलं. v1 ही बंदुकीची गोळीची चाल आहे, वेग आहे, बरोबर. मग आपल्याला असं समजलं की या बंदुकीचा गोळी चालवण्यापूर्वीचा जो संवेग होता तो 0 होता. गोळी चालवण्यापूर्वीचा संवेग कसा होता, 0. कारण प्रत्येकाचा संवेग सुरुवातीला 0 असतो, अर्धविराम अवस्थेत असतो. प्रत्येकाचा संवेग सुरुवातीला कसा असतो, 0च असतो. हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. म्हणजे जर आपण सूत्र लिहिलं m1 v1 m2 v2 बरोबर 0. म्हणजे m1 v1 m2 v2 म्हणजे यांचा एकूण संवेग, त्या गोळीचा त्या बंदुकीचा एकूण संवेग 0 असतो हे दाखवलं. त्यानंतर प्रतिक्षेप. प्रतिक्षेप म्हणजे v2 कशावर अवलंबून होतं, वजा m1 m2 गुणिले v1, वजा m1 m2 गुणिले v1. म्हणजे हा जो प्रतिक्षेप होता हा त्या गोळीच्या वस्तुमानावर m1 वर, m2 त्या बंदुकीच्या वस्तुमानावर गुणिले v1
त्या बंदुकीच्या गोळीच्या पहिल्या वेगावर अवलंबून असतो, हे आपण पहिल्या त्याच्यामध्ये पाहिलं. बरोबर. तर पुढे जाऊन आपल्याला असं समजलं की बाबा जेवढं वस्तुमान जास्त तेवढा वेग कमी, जेवढा वस्तुमान कमी तेवढा वेग जास्त. म्हणजे या बंदुकीचा आणि त्या गोळीचा जो संवेग असतो तो शून्य होता म्हणजे स्थिर होता. शून्य होता म्हणजेच काय, स्थिर होता म्हणजे तो स्थिर राहतो. शून्य म्हणजेच काय, तो स्थिर होता. काल तर हे त्याच्यामध्ये बघितलं. त्यानंतर अग्निबाणचं पण उदाहरण बघितलं. अग्निबाण म्हणजेच काय, अग्निबाण म्हणजेच काय, रॉकेटचं आपण उदाहरण बघितलं. रॉकेटमध्ये काय बघितलं आपण की हा जो रॉकेट अग्निबाण आहे त्याचा संवेग पण कसा असतो, स्थिर असतो. तो स्थिर संवेगाने जातो, ते असं फास्ट जातो एकदम नाही. मग बघितलं असेल तुम्ही प्रक्षेपण करताना तो काय होतो, असं हळूहळू वरती जात असतो. तर या सगळ्या गोष्टी आहेत या ह्याच्यामध्ये आपण बघितलं. म्हणजे हे जे अग्निबाण आहे ते न्यूटनचा तिसऱ्या नियमानुसार असतात. तिथं क्रिया आणि प्रतिक्रिया बल होत असते. क्रिया आणि प्रतिक्रिया खालनं क्रिया होत असते आणि म्हणून त्याला प्रतिक्रिया बनवून तो वरती जात असतो. बरोबर. क्रिया आणि प्रतिक्रिया. आता क्रिया म्हणजे काय, गुरुत्वाकर्षण बल त्याच्यावर लागू होत असतो, तर ती प्रतिक्रिया करून पुढे जात असतो रॉकेट. म्हणजे त्याला पण त्याच्यावर बल तो लावत असतो, उलटा त्याच्यावरच बल तो लावतो. ठीक आहे. तर या सगळ्या गोष्टीचा जो अनालिसिस आहे, समरी आहे, सारांश ज्याला म्हणतो, या सगळ्या पाठाचा आज तुमच्या समोर मी काय केलेला आहे, मांडलेला, तुमच्या समोर मी ठेवलेला आहे. या सगळे पॉइंट तुम्ही काळजीपूर्वक बघा. आज पण 10च मुद्दे घेतले, 10 मुद्द्यावर तुम्हाला समजून ठेवलं. पहिला पूर्ण प्रकरण 10 मुद्द्यावर, ना कुठलाही जास्त एक्स्ट्रा काय घेतलेलं नाही आहे. बरोबर. जेवढं विचारलं जातं परीक्षेला तेवढंच घेतलेलं आहे आणि जेवढं पाहिजे तेवढंच घेतलेलं आहे. म्हणून तुमचं फक्त सपोर्ट पाहिजे. बघा तुम्ही फर्स्ट टाइम माझ्याशी एक पूर्ण पाठ माझ्याबरोबर मी शिकवलेलं बघितलेलं आहात. तुम्हाला याच्यामध्ये काय शंका असतील, याच्याशी सुधारणा पाहिजे असेल तर तुम्ही नक्कीच सांगा. तुमच्या शंका काय असतील ते सांगत चला. हा पाठ आपण आता एक पूर्ण पाठ संपवलेला आहे. आज याच्यात फक्त अनालिसिस बघितलं. आता हा पाठ नंतर तुम्हाला पुन्हा शंका तुमची घेतली जाईल, पण आता पुन्हा रिवाइज परीक्षेलाच होईल आणि पुढचा पाठ आपण चालू करणार आहोत. या पाठामध्ये तुम्हाला काय शंका असेल तर बघा, हा पाठ काळजीपूर्वक बघा आणि तुमच्यावर टेस्ट ठेवणार आहे. या सगळ्या 10 मुद्द्यावर 3 टेस्ट होणार. 10 मुद्द्यावर 3 टेस्ट होणार आहेत ठराविक कालावधीनुसार या 10 मुद्द्यावर. म्हणून तुम्हाला सांगतो की प्रत्येक मुद्दा काळजीपूर्वक बघा. काय शंका असेल तर विचारत चला. प्रत्येक गोष्ट काळजीपूर्वक बघा. मी तुम्हाला सांगितलेलं आहे प्रश्न कसे विचारले जातात ते पण आता तुम्हाला समजावून सांगितलं. तोरण म्हणजे काय, तोरणाचे प्रकार काय, सूत्र लिहा. चाल म्हणजे काय, वेग म्हणजे काय, सूत्र लिहा. विस्थापन अंतर म्हणजे काय, सूत्र लिहा. गती म्हणजे काय, गतीचे उदाहरण लिहा. आलेख काय विचारत नाही. न्यूटनचे समीकरण किती आणि कोणते ते लिहा. त्याचा संबंध सांगा. तुम्हाला सिद्ध करायला सांगत नाही. एक समान वर्तुळाकार गती म्हणजे काय, त्याचं सूत्र लिहा, त्याचे उदाहरण द्या. न्यूटनचे गतिविषयक 3 नियम कोणते, ते कशाशी संबंधित आहेत, उदाहरण द्या. झालं. संवेग अक्षतेचा नियम काय आहे, संवेग अक्षतेचा नियम काय आहे, एकूण संवेग, अंतिम संवेग बरोबर, अंतिम संवेगाचे परिमाण बरोबर सुरुवातीच्या संवेगाचा परिमाण, हे लक्षात ठेवा. त्यानंतर प्रतिक्षेप म्हणजे काय, गोळी काढल्यावरती बंदूक मागे सरकण्यालाच काय म्हणतात, प्रतिक्षेप म्हणतात. तो कशावर अवलंबून आहे, m1 v1 + m2 v2 बरोबर 0 असतं. तुम्हाला सांगता आलं पाहिजे. अग्निबाणचा संवेग स्थिर का असतो, मग ते सगळं तुम्हाला माहिती आहे. हे असं तुम्हाला या सगळ्या गोष्टी सांगता आल्या पाहिजेत बाळांनो. तर हा व्हिडिओ तुम्ही काळजीपूर्वक बघा. शंका असेल तर बघा. हा व्हिडिओ लास्ट आहे या पाठावरचा. तुम्हाला समजण्यासाठी पुन्हा एकदा तुमच्यासमोर मी घेऊन आलो. पूर्ण एका तासातच मी रिवाइज करून सांगितलं तुम्हाला. एक 25 मिनिट, एक 22-21 मिनिटामध्ये तुम्ही हे सगळं लक्षात ठेवा बाळांनो. फक्त पुस्तक, मोबाईल, हेडफोन आणि वही समोर असलं पाहिजे आणि अभ्यासाला सुरुवात करा. आता टेस्ट मात्र होणारच. ठीक आहे. 3 टेस्ट याच्यावर मी घेणारच आहे, म्हणून अभ्यासाला सुरुवात करा. ठीक आहे. धन्यवाद.